त्याग जर करायचा असेल तर कशाचा त्याग करायचा हे ठरवावं लागेल की नाही. माईक वस्तूचा त्याग करायचा हे ठरलं असतं की टार्गेट आहे. टार्गेट हिट करायचं असेल तर पहिले मला टार्गेट ठरवावे लागेल. मग त्याग करायचा आहे तर मी कशाचा त्याग केला पाहिजे हे सगळ्यात पहिल्यांदा ठरलं पाहिजे. आणि याचं उत्तर आहे माईक वस्तूचा त्याग करायचा. म्हणून मग पहिला समास त्याग निरूपणाचा. पहिल्या समासाचं नाव काय केलं? त्याग निरूपण. मग त्यागासंबंधी सविस्तर माहिती समर्थांनी याच्यात दिलेली आहे. आणि असं असताना सुद्धा शेवटच्या काही ओव्यांमध्ये समर्थांनी त्यागावर भर दिलाय. आधी थोडी माहिती दिली आहे त्याची. पण माईक वस्तूचा जर मला त्याग करायचा आहे हे ठरलं तर माईक वस्तूला ओळखता आलं पाहिजे की नाही ओळखता आलं पाहिजे? ओळखता आलं पाहिजे. माईक वस्तूला जर मला ओळखता आलं पाहिजे तर मग त्याचा परिचय करून घेतला पाहिजे की नाही? हो. मग चला मायेचा अभ्यास करू. माया तर अस्तित्वातच नाही. मायेचा अभ्यास कसा होईल? मायेचा अभ्यास होत नाहीये. जीवाच्या बाबतीत त्या मायेला अविद्या असं म्हणतात, जी विद्यमानच नाहीये, जी प्रत्यक्ष नाहीच आहे. पण नाही आहे तरी पण ती भासते. अशी माया कोणाच्या सत्यावर भासते? ब्रह्माच्या सत्तेवर भासते. म्हणून मग माया निरूपणानंतर ब्रह्म निरूपण. ब्रह्माच्या सत्तेवर माया भासते. मग आता हे ब्रह्म जाणायचं कसं? हे ब्रह्म मला कळेल कसं? मग आता त्याच्यासाठी काय उपाय आहेत? ते उपाय मला काय केले पाहिजे? शोधून काढले पाहिजे. नुसतं शोधून काढून नाही होणार ना. उपाय शोधून काढून ब्रह्म सापडणार आहे का? नाही. मग त्या उपायाच्या अनुषंगिक मला वाटचाल केली पाहिजे. त्या उपायाच्या अनुषंगिक माझी वाटचाल असली पाहिजे. आणि त्या वाटचालीला साधन म्हणतात. काय म्हणतात? साधन म्हणतात. म्हणून मग पुढचं प्रकरण साधन निरूपण. साधन कसं करावं? साधनाने काय होतं? ब्रह्म जाणले म्हणजे काय अनुभव येतो? मी स्वतः ब्रह्म आहे असं समजून ब्रह्म कळतं की ब्रह्म वेगळ्या पद्धतीने जाणता येतं? ब्रह्माबद्दलचं निरूपण तर तुम्ही शब्दात करू शकत नाही. मग साधनेमध्ये जर अनुभव आला तर मग त्या ब्रह्माबद्दल आम्ही सांगू शकू का? पण पहिले अनुभव घ्यावा लागेल ना. आणि म्हणून साधन निरूपण झालं की अनुभव येतो आणि त्या अनुभवाला म्हणतात स्वानुभव निरूपण. किती संगती सुंदर आहे बघा. पहिलं त्यागाबद्दल सांगितलं. त्याग कशाचा करायचा आहे? माईकाचा करायचा आहे. म्हणून मायेबद्दल सांगितलं. मायेबद्दल सांगितल्यामुळे ब्रह्मप्राप्ती होते, तिचा निराश झाला नाही. पण झालेली ब्रह्मप्राप्ती मला कळत नाही. मग ती कळण्यासाठी मला विशेषत्वाने ब्रह्मप्राप्ती करून घ्यावी लागते. त्याशिवाय सामान्य ब्रह्म कळत नाही. ती प्राप्ती करण्याचं कोणतं साधन आहे? त्यासाठी साधन निरूपण सांगितलं. आणि हे साधन माझ्या जीवनामध्ये जर मी अंगीकारलं तर मला ब्रह्मानुभव येईल. असा येणाऱ्या ब्रह्मानुभवाला स्वानुभव असं म्हणतात. आणि म्हणून त्याला अनुभव निरूपण असं म्हणतात. अशा पद्धतीने 5 समासांची संगती लावली आणि या ग्रंथाची एक चौकट तयार केली. आपण अनुबंध चतुष्टय पाहिला आहे की एका चौकटीमध्ये केव्हाही विषय असला की तो एकदम परफेक्ट असतो. इतस्ततः भरकटण्याची शक्यता नसते. माणूस वाहून जाण्याची शक्यता नसते. वक्ता विषय सोडून जात नाही आणि श्रोता विषय सोडून दुसरा ऐकत नाही. वक्ताही पक्का होतो आणि श्रोता विषयाला घट्ट धरून ठेवतो. आणि वक्ते आणि श्रोते या दोघांचं ऐक्य झालं मग सहनावतु सहनो भुनक्तु हे सफल झालं म्हणून समजायचं.
म्हणून जो पहिला समास आहे, या पहिल्या समासाचं नाव त्याग निरूपण आहे. या नावासंबंधी आज मला बोलायचं आहे. ही प्रास्ताविक आहे, हे वर्णन आहे पहिल्या समासाचं. पहिल्या समासाची प्रस्तावना म्हणा. वर्णन म्हणण्यापेक्षा पहिल्या ओळीपासून वर्णन सुरू होईल. प्रस्तावना म्हणून त्याग करायचा म्हणजे काय करायचं? त्या वस्तूप्रती माझ्या अंतःकरणामध्ये वैराग्य असलं पाहिजे, अनिच्छा निर्माण झाली पाहिजे. आता झालं सुरू. त्याग करायच्या, अनिच्छा निर्माण करायच्या, माझ्या मनामध्ये त्याचा जरा सुद्धा विचार असता उपयोगाचा नाही, आणि माईक वस्तूंचं वैराग्य निर्माण झालं पाहिजे असं सांगतात आहे. म्हणजे आता प्रथमग्रासे मक्षिका पातः, वैराग्य नका सांगू बा तुम्ही आम्हाला. आम्हीच तर गृहस्थी धर्म आहे, आम्ही गृहस्थ आहोत की नाही. मग गृहस्थ असताना आम्हाला वैराग्य काय सांगता? ते नका सांगू. तेवढं सोडून बोला. गृहस्थ माणूस त्याग करायच्या तयारीत नसतो, संग्रह करायला तयार. मग आता त्याग करायचं म्हणजे काय करायचं? फक्त तादात्म्य तोडायचं आहे, कनेक्शन तोडायचं आहे. त्यागाशिवाय कोणतीच गोष्ट सिद्ध होत नाही. तर ब्रह्मज्ञान कसं सिद्ध होईल? नामांकित जे क्रिकेट प्लेयर्स आहेत, नामांकित क्रिकेट प्लेयर्स आहेत, त्या क्रिकेट प्लेयर्सला एक प्रश्न विचारा. किंवा ते रिटायरमेंट घेत असताना त्यांच्या प्रतिक्रिया असतात, त्या प्रतिक्रिया विचारायच्या. काय आहे त्यांची प्रतिक्रिया? ते म्हणतात, आता मला फॅमिली लाईफ उपभोगायला मिळेल. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की क्रिकेट खेळले पण फॅमिली लाईफ नाही मिळाला. याचा अर्थ क्रिकेटचा जो कालावधी आहे त्यात फॅमिली जीवनाचा, कौटुंबिक सुखाचा बऱ्याच अंशी त्याग करावा लागला. काय करावं लागलं? त्याग करावा लागला. आजकालच्या मुली म्हणतात की मला करिअर करायचं आहे, तुम्हाला चालेल का? ह्याचा अर्थ जोडीदाराने त्याग करायची तयारी आहे का हिच्या करिअरसाठी? सचिनच्या करिअरसाठी त्याच्या बायकोनी त्याग केला, ती स्वतः डॉक्टर असून. सचिनची बायको डॉक्टर आहे, तेंडुलकरची, पण त्याच्या बायकोनी त्याग केला, त्याचं करिअर फुलवलं. म्हणून आजकाल मुली विचारतात, मला करिअर करायचं आहे, तुमची तयारी आहे का? तर पुढे बोलू, नाही तर पुढे बोलूच नाही. संसारात जर त्याग करता येतो, परमार्थात त्याग का नाही करता येत? संसारामध्ये तो क्रिकेट खेळायला 2-2 महिने अनेक देशांमध्ये जातो, तेव्हा तो घरी येत नाही. 2-2, 3-3 महिने घरी येत नाहीत हे लोक. परमार्थामध्ये घरी राहूनच त्याग करायचा आहे. जास्त सोपं काय आहे? प्रपंच की परमार्थ? आधी पण सांगितलं होतं, आत्ताही सांगतो, आणि हे मनावर ठसलं पाहिजे. ठसेपर्यंत मी सांगतच राहणार. फक्त माझी शब्दरचना प्रत्येक वेळा जशी सुचते तशी असते. प्रपंचामध्ये नवऱ्याला खुश करावं लागतं, बायकोला खुश करावं लागतं, मुलाबाळांना खुश करावं लागतं, आईवडिलांना खुश करावं लागतं, बॉसला खुश करावं लागतं, शेजाऱ्यांना खुश ठेवावं लागतं, नातलगांना खुश ठेवावं लागतं. परमार्थामध्ये सद्गुरू प्रसन्न असले की झालं का? तेही प्रसन्नता हा त्यांचा स्वभावच असतो, ते अप्रसन्न होतच नाही. जास्त सोपं काय आहे? परमार्थ. दुसरं, आत्ता त्याग विषय सुरू आहे, त्या त्यागासंबंधी बोलतो. क्रिकेट प्लेयर्सला 2-2, 4-4 महिने बाहेर राहावं लागतं, आपल्या घरापासून दूर राहावं लागतं, मुलाबाळांपासून
बाजूला राहावं लागतं. फोन शिवाय त्यांना दुसरा कुठलाच पर्याय नसतो. इतकंच नाही तर त्यांचा फोन सुद्धा काय केला जातो, काढून घेतला जातो. परमार्थात असं काही नाही. सद्गुरू तुमचा फोन काढत नाही, सद्गुरू तुमचा टीव्ही बंद करत नाही, सद्गुरू तुमचं वर्तमानपत्र बंद करत नाही. ते म्हणतात अनासक्तीने राहा. परमार्थ परवडला की प्रपंच परवडला. प्रपंचात नुसतं एका देशामधला मोठा नेता व्हायचं असेल, मोठा प्लेयर व्हायचं असेल, नावलौकिकाला यायचं असेल, कीर्ती संपन्न जर मला व्हायचं असेल तर मला एवढा मोठा त्याग करावा लागतो. प्रपंचामध्ये मात्र आमची त्याग करायची तयारी आहे. परमार्थामध्ये त्याग करायची का तयारी नाही? परमार्थात काय मिळते माहित नाही. प्रपंचात पगार मिळतो, कीर्ती मिळते, मान सन्मान मिळतो, संपत्ती मिळते, संतती मिळते, सुख मिळतं. परमार्थात काय मिळतं माहीत नाही. आनंद मिळतो असं म्हणतात, तो आनंद कसा असतो माहीत नाही. जी गोष्ट माहीत नाही त्याच्यासाठी त्याग होण्याची शक्यता नाही. तुमचं काही चुकलं नाही म्हणून तर माहीत करून घ्यायचं आहे. माहीत केल्यानंतर मग त्याग करायला तयारी करायला काय हरकत आहे? आणि तोही त्याग इतका सोपा आहे तुम्हाला काय सांग. म्हणून वैराग्य कठीण गोष्ट नाही आहे. वैराग्याची भीती बाळगू नका. वैराग्याबद्दल आतमध्ये धस्स होऊ देऊ नका. काका सांगतात टाकाऊ गोष्टीचं वैराग्य. कशाचं वैराग्य? टाकाऊ गोष्टीचं. टाकाऊ गोष्टीचं वैराग्य मग ते आम्हाला जमू शकतं. टाकाऊ गोष्ट, तुच्छ गोष्ट, हो, टाकाऊ आणि तुच्छ गोष्टी संबंधितच वैराग्य हवं आहे. टिकाऊ गोष्टीचं वैराग्य मागितलंच नाही आहे तुला. टाकाऊ आणि टिकाऊ मध्ये एवढाच तर फरक आहे. तुला टिकाऊ गोष्ट हवी आहे ना, बावा, काही शंकाच नाही त्याच्यात. ब्रँडेड वस्तू का घेतो आम्ही? जास्त टिकतात म्हणून. सोन्याची किंमत का जास्त आहे? लोखंडापेक्षा आयुष्य जास्त आहे म्हणून. टिकतं जास्त. जे टिकतं जास्त त्याचं मूल्य जास्त. सर्वाधिक टिकणारी वस्तू कोणती आहे? आत्मा. सर्वात लवकर संपणारी गोष्ट कोणती आहे? प्रपंचातली. मग जी जाणारी आहे तिलाच टाकायला सांगितलं, बाकी काहीच नाही आहे. वैराग्याच्या भूमीतच ज्ञानाचं बीज फुलतं, अंकुरतं आणि बहरतं. सगळ्यांना असं वाटतं की परमार्थ करायचा म्हणजे आम्हाला काही वैराग्य जमणार नाही. आणि वैराग्य म्हणजे लंगोटी बांधणं, भगवे कपडे घालणं नव्हे. वैराग्य म्हणजे टिळे आणि माळा नव्हे. वैराग्य म्हणजे मुंडन करणं नव्हे. वैराग्य म्हणजे घरदार सोडणं नव्हे. ह्यातला एकही वस्तू वैराग्याच्या नावाने सिद्ध होत नाही. हे सगळे बहिरंग भाग आहेत वैराग्याचे. अंतरंग भागच नाही आहे वैराग्याचा. जर तो अंतरंग भाग नाही तर मग आम्ही एवढं का हे करावं? त्याचं उत्तर असं आहे की आत्मज्ञानासाठी संन्यास घेणं अपेक्षित आहे. हा कर्मनिष्ठांचा सिद्धांत आहे. कोणाचा सिद्धांत आहे? कर्मनिष्ठांचा सिद्धांत आहे. आमचा नाही आहे हा सिद्धांत. आणि तोही कर्मनिष्ठ जुन्या काळी. कर्मनिष्ठ जुन्या काळी. तुम्ही जर संन्यास घेतला नाही तर तुम्ही वैराग्यवान नाही. बृहदारण्यक उपनिषद वार्तिक सांगतात. तुम्ही जर संन्यास घेतला नाही तर तुम्ही नाही, तुमच्याजवळ अद्वैताचा विचार नाही, तुम्ही अद्वैत रूप होऊ शकत नाही. पण काळ बदलला आहे आता. काळ बदलला आहे. काळामध्ये चतुर्थाश्रमाचं महत्व हे गृहस्थाश्रमात राहूनच तयार झालेलं आहे. न लगे जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आजच्या काळात घरात राहून संन्यास घेता येतो. आम्हाला संन्यास घेता येतो. गृहस्थ व्यक्तीला संन्यास घेता येतो. आम्ही घरात राहून संन्यासी म्हणून जगू शकतो.
मग त्याग कठीण आहे का हो आता? आता नाही कठीण, आता सोप्पा झाला बघा. म्हणून वैराग्य वाचुनी काही, ज्ञानाशी तगणे काय नाही. वैराग्याच्या भूमीमध्ये ज्ञानाचा फुलोरा फुलतो. वैराग्यवान असतो तो भाग्यवान असतो. ज्याच्या अंतःकरणात जेवढ्या वस्तू कमी गोळ्या केलेल्या असतील तेवढं त्याचं काय आहे, भाग्य फळ पडतं. म्हणून कौपीनवंत खलु भाग्यवंत. आम्हाला 5 विषयांचं आसक्ती असते, आम्हाला मानसभोगाची आसक्ती असते, आणि या आसक्तीमध्ये मग आम्ही त्याग करायचं विसरतो. नेहमी प्रियस आम्हाला आकर्षित करत असतं, हुलकावणे देत असतं, वाकोल्या दाखवत असतं, पण त्या निमित्त आम्ही त्याच्याकडे आकर्षित व्हावं हाच प्रेयसाचा उद्देश असतो. श्रेयस नेहमी स्थिर असतं. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट ए गोल्ड अशी म्हण आहे. कारण जी वस्तू अनात्म असते तिला चकाकी दाखवावी लागते, आणि सोन्याला पॉलिश करण्याची गरज नाही. मूळ जी चकाकी आहे तीच आहे, पण पॉलिश्ड वस्तूची जी चकाकी असते ती सोन्यापेक्षा जास्त असते. आणि मग आम्हाला पॉलिश्ड वस्तू म्हणजे बेंटेक्स जास्त आकर्षित करतो सोन्यापेक्षा, आणि मग आम्ही त्याचे ॲडव्हान्टेजेस सांगतो. चोरी गेलं तरी हरकत नाही वगैरे वगैरे खूप ॲडव्हान्टेजेस सांगायचे असतात आम्हाला, पण अशाने काहीही होत नाही. आणि म्हणून प्रेयस हे आकर्षित करत असतं, अल्प काळ सुख देतं पण अधिक काळ दुःखच देतं. श्रेयस हे सुरुवातीला दुःख देतं पण अधिक काळ अखंड सुखामध्ये ठेवतं. दुःखाचा काळ थोडासा संपला, श्रमाचा काळ थोडासा संपला की श्रेयस मला परमानंदाला घेऊन जातं. हे करण्यासाठी आम्हाला त्याग करावासा वाटतो, थोडासा वैराग्याची गरज आहे, पण नसतं होते वैराग्य आमच्याजवळ. काय अगदी प्रामाणिक कबूल करून टाकावं की आमच्याजवळ ते वैराग्य नाही, आम्ही त्याग करू शकत नाही. मग आता प्रश्न संपेल की नाही? नाही संपणार. कसा नाही संपणार? श्री गुरूंचा अनुग्रह घेतला की अनुग्रहकाली आत्मानुभव येतो. अल्पकाळ का होईना, अत्यल्प का होईना, पण आत्मानुभव येतो. आणि जेव्हा आत्मानुभव असतो तेव्हा भोग सुखांचा विटाळ वाटतो, कंटाळा वाटतो, वीट येतो, नकोसा वाटतो. म्हणून श्री गुरूंनी दिलेलं जे साधन आहे आत्मानुभवाचं, ते जर मी घरी रोज केलं, पुन्हा सांगतो, श्री गुरूंनी दिलेलं आत्मानुभवाचं साधन जर मी घरी रोज केलं तर माझं वैराग्य म्हणजे त्यागवृत्ती हळूहळू वाढीला लागते. त्यागवृत्ती वाढीला लागते याचे 2 निकष आहेत. पहिला निकष आहे भोगवृत्ती कमी होते. दुसरा निकष आहे वस्तूवरचं प्रेमही कमी होतं. भोगाची इच्छा पण कमी होते आणि भोगाची इच्छा पण मंदावते. म्हणून जशी जशी साधना जास्त होईल तसं तसं वैराग्य वाढतं. जसा जसा वैराग्य वाढतं तसं तसं आत्मानुभव येतो. जसा जसा आत्मानुभव वाढतो तसं तसं साधन वृत्ती वाढते आणि वैराग्य वाढतं. वैराग्य वाढलं की आत्मानुभव येतो. हे एकमेकांशी एवढे मिळते जुळते असतात की साधना जशी जशी वृद्धिंगत होते वैराग्य तसं तसं फळाला येतं. त्यागवृत्ती तशी तशी होते. आता जमलं की नाही? त्यासाठी श्री गुरूंच्या अनुग्रहाची जरूर असते. कसदार जर बी असेल, उत्तम जर भूमी असेल, रोज जर पाणी मिळणार असेल आणि त्याला जर नित्य प्रकाश असेल तर झाड वाढायला वेळ लागत नाही, मग त्याला ट्रिगार्ड लावावं लागतं. कसदार भूमी शब्दाचा अर्थ सात्विक अंतःकरण असा होतो.
रोज पाणी याचा अर्थ नित्य साधन असा होतो. अखंड प्रकाश याचा अर्थ जागता विवेक असा होतो. आणि उत्तम भूमी या शब्दाचा अर्थ वैराग्य होतं. त्या ठिकाणी ज्ञानरूपतेचं अंकुर वाढतं, बीज वाढतं. बीज कशाचं आहे? ज्ञानाचं आहे. भूमी कशाची आहे? वैराग्याची आहे. आता वैराग्याचं ट्री गार्ड लावलं आम्ही, सात्विक अंतःकरणाची भूमी तयार केली आहे. एकदा जर आम्ही अशी तयार केली तर मग आत्मानुभव येतो. आत्मानुभव आला की वैराग्य बळावतो. वैराग्य वृत्ती घट्ट झाली की पुन्हा आत्मानुभव वाढीला लागतो. मग माणूस विचार करायला लागतो. प्रापंचिकाची त्यागवृत्ती, त्यागनिरूपण आम्हाला आमच्या जीवनासाठी कसं आहे? मला माहिती आहे की अनेकांनी दुबईचा आत्माराम वाचलाय, पुष्कळांनी काकांचा जुना आत्माराम वाचलाय आणि प्रसाद प्रकाशनचे पुस्तक आत्माराम हे अनेकांनी विकत घेतले. त्याचं PDF फाईल सुद्धा दिलेलंच आहे. सगळ्यांनी सगळं वाचून ठेवल्यानंतर मी वेगळं काय सांगणार आहे? पण काही गोष्टी अनुभवाच्या सांगता येतात आणि त्या व्यक्त करता येतात. आणि हे सुद्धा व्यक्त तुमच्याचमुळे होतं. ही तुमचीच कृपा आहे. तुम्हा लोकांचंच प्रबळ इच्छाशक्ती असते की आम्हाला हे समजलं पाहिजे आणि मग भगवंत समजावून देण्याची प्रेरणा देतो. त्या प्रेरणेमुळे शब्द निघतात. माझ्या बुद्धीचं काही नाही आहे याच्यात. जे माझ्यासमोर उपलब्ध असलेले भोग आहे ते मला अल्प सुख देतात आणि अल्प काळ देतात. सुख काय करतात? अल्प सुख अल्प काळासाठी देतात. बासुंदी रबडी खाताना बरं वाटतं, खातच राहिलं तर मळमळ होते. TV पाहताना छान वाटतं, पाहतच राहिलं तर डोकं भणभणतं. काम करताना बरं वाटतं उद्योगी माणसाला, करतच राहिलं तर शीण येतो आळशी माणसाला. झोप घेताना बरं वाटतं, पण झोपतच राहिलं तर आळशी माणूस सुद्धा कंटाळा नको म्हणतो. पडून राहणं नाही पाहिजे आम्हाला ते. म्हणजे प्रत्येक भोग हा अल्पकाळ सुख देतो. तोच भोग दीर्घ काळासाठी भोगला तर दुःख देतो. म्हणून पहिले 4 दिवस सगळ्या जोडप्यांचे गुण्या गोविंदांनी जाता. जेवढा जेवढा सहवास दीर्घकालाचा होतो, पुढे सांगणे न लगे, स्वानुभवाचा विषय आहे. याचा अर्थ असा आहे की अल्पकाळच विषय सुख देऊ शकतो, अधिक काळ विषय सुख देऊ शकत नाही. मग आता आपण हे थोडंसं शरीराला लावून पाहू. शरीर अल्पकाळ सुख देतं का हो, याचा विचार करू. माझं शरीर माझ्यासाठी अत्यंत सुखासीनतेची व्यवस्था आहे असं तारुण्यात वाटतं. बालवयात विचारच करत नाही. तारुण्यात असं वाटतं की जो कुछ है हमें दम है. पण तेच माझं शरीर आजारपणात आणि वृद्धत्वामध्ये काय होतं? दुःखच देतं. आताशी काय जरा उठाय बसायला त्रास होतो. काका काय म्हणतात? काकांचं एक प्रचलित वाक्य आहे, बसणं हे आणि उठणं हे या दोन्ही संबंधी काका एक शब्द प्रयोग करतात. आता गेला माझ्या बोलता बोलता डोक्यात ना. मग आत्ताशी बसाय उठायला त्रास होतो, पायऱ्या चढणं आणि उठणं नको वाटतं. काय वाक्य आहे? समारंभ आणि कार्यक्रम. बसणं हा समारंभ आणि उठणं हा कार्यक्रम. काकांचं वाक्य. बसणं हा समारंभ
आणि उठणं हा कार्यक्रम. होतं की नाही असं? मग पुढे पायऱ्या चढायला नकोशा वाटतात, चालवत नाही हो, बसून कंबरट दुखतं. कंबर शब्दाला कंबर ड शब्द वापरलाय बरं का. म्हणजे आता त्या कमरेविषयी काही आसक्ती राहिली नाही. नको वाटतं म्हणून कंबरड शब्द वापरला. बसून बसून कंबरड दुखतं, झोपून झोपून अंग दुखतं. पडून राहायला नको वाटतं, उठून बसावंसं वाटतं, बसायची ताकद नसते. बसलं तर कंबर दुखते, चाललं तर तोल जातो, पडलं तर हाड तुटतं. जे शरीर अत्यंत सुखाची व्यवस्था आहे असं मला वाटायला लागलं, तेच शरीर, तेच जे जे वाटे परम सुख तेथेची आहे परम दुःख. जे अत्यंत सुखावं वाटते नेमकं तेच दुःखाची बाब असते. मला सर्वाधिक सुख माझ्या शरीराकडून मिळतं असं वाटतं, तेच शरीर मला सर्वाधिक दुःख देतं. मला सर्वाधिक दुःख ज्या मुलाबाळांकडून मिळेल, सुख मिळेल असं वाटतं, त्यांच्याचकडून नेमकं दुःख मिळतं. आपल्या माणसाकडून लाथाडल्या जाण्याने काय दुःख होतं हे सांगायची गरज नाही आहे. लाथा मारणाऱ्याचं चुकलं नाही, आम्ही आपलं म्हटलं याचं चुकलं आहे. चूक कुठे झाली आहे? माझा शरीर जर मला उठता बसता त्रास देत आहे, या शरीराला सोडता येतं काय? त्याला सोडता येत नाही. धरलं तर चावते, सोडलं तर पळते. म्हणून शरीर घेऊन जगावंच लागतं. प्रत्येक माणसाला शरीर घेऊन जगावं लागतं. मग रडत पडत का बरं जगायचं? शरीराची मीमांसा करायची. शरीरासह मी म्हणजे कोण? आणि मग शरीरासह मी म्हणजे चिदाभास. शरीर शब्दाचा अर्थ बुद्धी. बुद्धीला सूक्ष्म शरीर म्हणतात. त्याच्यामध्ये असलेला चिदाभास आणि आत्मा हे तीन मिळून जीव तयार होतो. बुद्धी हे शरीराचं प्रतिनिधित्व करतं. या ठिकाणी जीव या शब्दामध्ये बुद्धी हे स्थूल सूक्ष्म आणि कारण तिन्ही देहाचं प्रतिनिधित्व करतं. आणि म्हणून याला म्हणतात मीमांसा, शरीराची मीमांसा. गर्भावस्थेतलं मी अल्पसा पाऊंडामध्ये वजन असतं माझं. कितीमध्ये? पाऊंड. जन्मल्यानंतरचा इवलासा मी किलोमध्ये वजन असतं माझं, केजीज. किशोरावस्थेतला मी, तरुणपणातलं माझं शरीर, गर्भावस्थेतलं माझं शरीर, जन्मल्यानंतर मगचं माझं शरीर, किशोरावस्थेतलं माझं शरीर, तरुणपणातलं माझं बळकट शरीर, वृद्धत्वातलं माझं जर्जर आणि क्षीण झालेलं शरीर, मरणाच्या दारात येऊन टेकलेलं अतिजीर्ण शरीर. यातलं माझं खरं शरीर कोणतं सांगा? विचार करायला लागलं तर माणूस बरोबर विचार करतो. आणि सगळे शरीर तर खरे असू शकत नाही, खरं एकच असेल. सगळं खरं कसं असेल? सगळं खोटं असू शकतं, पण सगळं खरं नाही असू शकत. खरं नेहमी एकच असतं, खोटं सगळं असू शकतं. मग आता सगळे शरीर खोटे असू शकतात, पण सगळे शरीर खरे असू शकत नाही. खरं एकच शरीर असतं. मग ते कोणतं खरं आहे ते सांगा. मग शास्त्र सांगतं, ज्याला उत्पत्ती आहे त्याचा नाश होतो, त्याचा लय नक्की आहे. मग म्हणजे जे जन्माला आलं त्याचं मरण नक्की आहे. मग मी अजन्म आहे, मी अज आहे, मी अजीव आहे, मी अनेत्र आहे, मी अप्राण आहे. जे न टिकणार आहे, जे मृत होणार आहे, जे जाणार आहे, जे अशाश्वत आहे, जे मर्त्य आहे, ते अनात्म आहे, ते शरीर आहे, त्याचा त्याग करायचा आहे. माझा त्याग नाही करायचा आहे. मला त्याग कोणाचा करायचा आहे? जे जाणार आहे त्याचा त्याग करायचा आहे, जे अशाश्वत आहे त्याचा त्याग करायचा आहे, जे मर्त्य आहे त्याचा त्याग करायचा आहे, जे टाकाऊ आहे त्याचा त्याग करायचा आहे. वस्तूला टाकणं नेहमी कठीण असतं. टाकाऊ गोष्टीला टाकणं कोणतं कठीण आहे? टाकाऊ म्हणजे तुच्छ, तुच्छ म्हणजे त्याज्य, त्याज्य वस्तूला टाकणं कोणतं कठीण आहे? म्हणून आचार्य म्हणतात, भवसुखे दोषोनुसंधीयता. जगामध्ये मिळणारं जे सुख आहे, शरीर
आणि शरीर संबंधितांपासून, शरीर संबंधित शब्दामध्ये पदार्थ आले, वस्तू आल्या, व्यक्ती आले आणि परिस्थिती आली. या चारही गोष्टी आल्या. आता शरीर संबंधित म्हणजे व्यक्ती नव्हे. उत्तम सोफा सेट आहे, बसला की खूप छान वाटतं, सुख दिलंय आणि त्यांनी मला. शरीर संबंधित आहे. म्हणून वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती या चारही गोष्टी शरीर संबंधित आहे. ज्या ज्या शरीर संबंधित आहे त्या मला अल्पकाळाचं सुख देतात आणि सुखही अल्पकाळच देतात. अल्पकाळच सुख देतात, म्हणून त्या टाकाऊ आहे. त्यांना टाकणं सोपं आहे, कठीण नाही. म्हणून गृहस्थ धर्माला त्याग करणं सोपं आहे. काकांनी कोणत्या 3 मधल्या एकाही ग्रंथात असं लिहिलेलं नाही, कारण असं ग्रंथात नसते लिहायचं. हे प्रॅक्टिकल अप्लिकेशन आहे. ग्रंथात विषय मांडायचा असतो आणि प्रवचनामध्ये त्याचं अप्लिकेशन सांगायचं असतं. अप्लिकेशन सांगण्यासाठी काल रात्रीपासून मी सारखा विचार करतोय की मी मांडणी कशी करू. वाचून तर झालंय, पण मांडणी येत नव्हती. त्याच्यामुळे काल असा कंटाळा येत होता. बुद्धीला मार्ग सापडत नव्हता. कंटाळून गेलो होतो, झोपून गेलो. इतक्या लवकर झोपलो मी की काही जणांचे मला फोन आले. ते आज सकाळी कळले की मिस कॉल आले आहेत. आता प्रवचनानंतर बोलेन थोड्या वेळाने. भवसुखे दोषानुसंधीयता, जी गोष्ट टाकाऊ आहे ती गोष्ट टाकणे कठीण नाहीये ना. आपण लहान मुलाला सांगतो फेकून दे, शी या काय, त्याला माती लागली आहे, फेकून दे. तुला तो फेकून देतो. या काय म्हटल्याबरोबर फेकून देतो. आम्हाला या काय एवढं समजायला का एवढा वेळ का लागावं. आम्ही वैराग्याला घाबरतो, आम्ही भीतो वैराग्याला. मातीचा माठ आहे, टाकाऊ आहे, त्याज्य आहे, मागे पुढे तो फुटणारच आहे. लाकडाची वस्तू आहे कारण ती टाकाऊ आहे, ती त्याज्य आहे कारण ती पुढे मागे तुटणारच आहे. पहिली फुटणार होती मातीची, ही तुटणार आहे. लोखंडाची वस्तू आहे, त्याज्य आहे कारण ती पुढे मागे जगणारच आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे, टाकाऊ आहे, त्याज्य आहे कारण ती एक ना एक दिवस बिघडणारच आहे. मग मग डॅश डॅश सुरू झाली. त्याग कसा सोपा आहे, विचार केला की सोपा आहे. मग काय, मातीचा माठ फुटणार आहे, मान्य, त्याज्य आहे. लाकडाची वस्तू तुटणार आहे, मान्य, त्याज्य आहे. लोखंडाची वस्तू जगणार आहे, मान्य. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बिघडणार आहे म्हणून त्याज्य आहे, मान्य. माझं हाड, मांस, रक्त, मल, मूत्र आणि पू इत्यादींनी भरलेलं हे जे शरीर आहे, हे शरीर सुद्धा जाणारच आहे, म्हणून त्याज्य आहे आणि टाकाऊ आहे. माझा देह त्याज्य आहे, माझा देह टाकाऊ आहे, या निर्णयावर आलं पाहिजे. त्याच्यासाठी एवढी पार्श्वभूमी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सतत कालपासून जो विचार केला तो ह्याचसाठी विचार केला की प्रत्येकाच्या मनात हे पटलं पाहिजे की माझं शरीर टाकाऊ आहे. मला माहिती आहे की मी हे बोलल्यानंतर पटलं कोणी म्हणणार नाही. कालच तो प्रवचन चांगलं झालं, ते जगलं पाहिजे तर खरं चांगलं झालं ही पावती आहे म्हटल्यावर छान बोलले असे एकाने म्हणलं नाही. भीती वाटत होती सगळ्यांना. आज त्याच्यापेक्षा भयानक प्रसंग आहे. शरीर टाकाऊ आहे, त्याज्य आहे. कोणाचं? वक्त्याचं. तसं म्हणा हवं तर. पण शरीर शब्द वापरला आहे. शिर्यते इति शरीर. हा, जे झिजतं, जे खंगतं, जे नाश पावतं त्याला शरीर म्हणतात. ही व्याख्या आहे होते. माझं शरीर म्हणतो ना मी. आजपासून माझं शरीर म्हणणं बंद करून टाका. मग काय म्हणाल? माझा देह म्हणा. मग दह्यती इति देहा. हा, जे जळतं, जे जाळल्या जातं. क्रोधाने जळतं की नाही जळत? अग्नीने जाळल्या जातं की नाही जात? कुठे, केव्हा? सरणावर. जे कुसतं, जे सडतं त्याला देह म्हणतात. आता शरीर म्हटलं तर शिर्यते इति शरीर, हा अर्थ डोळ्यासमोर येतो. झिजतं, खवतं. देह म्हटलं दह्यती इति देहा. आता काय म्हणावं? संत हे सगळं समजून असतात. ते म्हणतात देह ही हाडांची मुळी, मी म्हणून कुरवाळी.
वास्तविक हाडांचा सापळा आहे शरीर. 4 दिवस अन्न पोटात जर गेलं नाही, प्रत्येक हाड दिसतं शरीरातलं. अॅनाटॉमीचा अभ्यास करून घ्या तुम्ही. 5-15 दिवस अन्नाशिवाय राहा, की अॅनाटॉमी साठी वेगळं काही करावं लागत नाही, ग्रंथ आणावं लागत नाही, आरशासमोर स्वतःच उभं राहायचं आणि आपली हाडं मोजून घ्यायची. म्हणून संतांची उदाहरणं चपखल असतात, संतांची उदाहरणं अचूक असतात, कारण त्यांच्याजवळ विचार असतो. त्यांनी आपला विचार मांडला असतो. देह ही हाडांची मोळी. त्याग का बरं करणं होत नाही या देहाचा मला? मी म्हणून कुरवाळी. अडचण काय आहे? त्याला मी म्हणतो, त्याला मी माझी म्हणतो. आणि एकदा त्याला माझं आणि मी म्हटलं की त्यागणं शक्य होत नाही. एकदा माझं आणि मी म्हटलं की त्यागणं शक्य होत नाही, आणि त्यागणं शक्य झालं नाही तर मग आम्हाला सोडायचीच वेळ आली तर रडण्याशिवाय पर्याय राहत नाही. आमचा स्वभावच आहे. माझं 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 करून एवढं कुरवाळलं बाबू, एवढं कुरवाळलं की आता थोडस कोणी माझं त्यांना म्हणायला आलं की आमचा पारा भनकतो, आणि त्या नेणारच असेल तर रडायला येतं. वाक्य सांगू? जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा. कोणी दिली आहे? आम्हीच दिली ना आमच्या मुलीला. आम्हीच लग्न करून दिलाय आमच्या मुलीचं. आमच्या इच्छेने तिचा विवाह झालेला आहे. त्याच्यानंतर ती जात असताना रडण्याची काही गरज आहे का हो? पण ती विवाहानंतर जाणार हे आम्ही आधी स्वीकारलं नाही, म्हणून रडायची वेळ आली. आणि आम्ही जर विवाह करूनच दिला नसता तर ती आम्हाला न सांगता गेली असती. ते परवडलं नसतं. त्याच्यापेक्षा आमच्या मर्जीने जावं, त्यापेक्षा आमच्या मर्जीने जावं. मग आपल्या मर्जीने चालली आहे ना, मग रडता कशाला? पण माणसाचा स्वभावच तसा आहे. त्याला रड्या म्हणतात, नाही तर मग रडूबाई म्हणतात. दोन्हीकडे लागू पडतं. लग्न करून दिलं तरी रडतात, लग्न झालं नाही म्हणूनही रडतात. दोन्हीकडून जर रडणंच कॉमन असेल तर मग त्याला प्रपंच म्हणतात. परमार्थात दुःखाला जागा नाही. तुच्छ आणि टाकाऊ शरीराला त्यागताना दुःख होण्याची जरा सुद्धा गरज नाही. मोक्ष मिळवला की देहाचं काम संपलंय. मोक्ष मिळाला की देहाचं काम संपलंय. कारण आम्ही प्रापंचिक तर खूप हुशार असतो. काम संपलं की रामराम ही खुबी आम्हाला चांगली माहिती असते. आमच्या अंगवळणी पडलेली गोष्ट आहे. तो माणूस कामात येईपर्यंत त्याचं खूप सरबराई करायची, आणि काम झालं की रामराम. काम झाल्यानंतर रामराम करणं प्रापंचिकाची सवय आहे. पण शरीराला तो काम करून घेत नाही, त्याच्या आधीच रामराम करायची वेळ येते म्हणून रडतो. जीवनमुक्त रडत नाही, कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये या देहाच्या माध्यमातून मुक्ती मिळवलेली आहे. जीवनमुक्त रडत नाही. जीवनमुक्त का रडत नाही? कारण त्यांनी काम करून घेतलेलं आहे देहाकडून. म्हणून आनंदाने रामराम म्हणतो. आम्ही जातो आमूचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमूच्या गावा, आमूचा राम राम गावा. माहेरी जाताना आनंद होत असतो, सासरी जाताना दुःख होत असतं. ढसा ढसा रडते. अज्ञानाने सासरलाच आपल्या माहेरसारखं समजायला लागते, आणि मग सासरून येतानाही रडते आणि माहेरून जातानाही रडते.
स्वरूप माझं माहेर आहे जर लक्षात आलं तर देह सोडताना दुःख होण्याची जराही गरज नाही. स्वामी विवेकानंद स्वामी म्हणजे इंद्रियांवर ज्यांनी स्वामित्व मिळवलं त्याला स्वामी म्हणतात. खरं सांगू का, तो शब्द सुद्धा स्वामी नाही आहे, गोस्वामी आहे. गोस्वामी तुलसीदास, नाथ महाराजांचं नाव गोसावी म्हणायचे त्यांना. तो गोसावी शब्द नाही आहे, गोस्वामी शब्द आहे. गो शब्दाचा अर्थ इंद्रिय असा होतो, स्वामी शब्दाचा अर्थ प्रभुत्व असा होतो. ज्याचं आपल्या इंद्रियांवर प्रभुत्व असतं, संयमन असतं, तिथं प्रज्ञ असते. का भाषा समाधीच असते केशव, जो स्थितप्रज्ञ असतो तो स्वामी. स्वामी विवेकानंद म्हणतात, मी माझ्या देहाला थुंकीसारखं फेकून देईन वेळ आली म्हणजे. काय म्हणतात, थुंकी टाकताना कोणी विचार करतो का हो, कुठे टाकतोय, किती टाकतोय, कुठे थुंकतोय असा विचार करतात का? नाही करत. म्हणून नेहमी पाट्या लागल्या असतात, यहा थुकना मना है, थुकणे पर दंड लिया जाएगा. हे असं का लिहावं लागतं? थुंकणारा विचारच करत नाही म्हणून. थुंकणारा माणूस विचार करत नाही, जगाला समजून गेलाय. जगाला जर एवढं समजलं तर देह थुंकीसारखा टाकणारे स्वामी विवेकानंद बघा, देह टाकताना कशाचा विचार करायचा आहे हो? थुंकीसारखा टाकायचा आहे. त्यागताना कधी विचार करायचा असतो का? त्याग करताना, त्याग करायच्या आधी सगळे विचार करून ठेवा. सगळे विचार त्यागाच्या आधी नीट आणि पूर्ण झाले पाहिजे. उकिरड्यावर वस्तू टाकत असताना विचार करण्याची गरज नाही. कचरा गाडीत वस्तू टाकत असताना विचार करायची गरज नाही. डस्टबिन मध्ये वस्तू टाकत असताना विचार करायची गरज नाही. विचार टाकण्यापूर्वी, विचार हा टाकण्यापूर्वी. म्हणून जी वस्तू निकामी असते, जी वस्तू तुच्छ असते, जी वस्तू टाकाऊ असते, ती टाकताना झटकन टाकावी आणि पटकन निघावं. शरीर इतक्या झटकन टाकता आलं पाहिजे. पण आधी असताना ते जो टाकू शकतो तो जिंकला. म्हणून सद्गुरूंना हार घालतात आणि आम्हाला हारलो म्हणून हार घालतात आणि एकदा शेवटी हार घालतात. त्यांनी शरीराला पहिलेच टाकून दिलेलं असतं, म्हणून त्यांना हार घालत असताना दुःख होत नाही, तो त्यांचा सन्मान असतो. थोडक्यात एक छोटासा उल्लेख करून देतो. पहिलं घर माझं शरीर, दुसरं घर हे शरीर जिथे राहतं ते दारं खिडक्या विटा मातीचं घर हे दुसरं घर. पहिलं घर कोणतं? माझं शरीर हे पहिलं घर. हे शरीर जिथे राहतं, विटा मातीचं खिडक्या दाराचं असलेलं घर हे दुसरं घर. त्याला घरांची घरं असं म्हणतात समर्थ. हे घर आहे, हे घर ज्या घरात राहतं त्याला घरांची घरं असं म्हणतात. तिसरं घर जग, हे तिसरं घर झालं. माऊलींनी हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, हे चौथं घर सांगितलंय. सगळं विश्व माझं घर आहे. लक्षात ठेवा, एक 2-3 BHK जर घर घ्यायचं असेल तर बँकेमध्ये घिरट्या माराव्या लागतात, बँकेमध्ये चक्रा माराव्या लागतात, पाय झिजवावे लागतात. विश्वच जर माझं घर करायचं असेल तर बँकेमध्ये लोन मागावं लागत नाही, कोणाकडे चक्रा माराव्या लागत नाही, संतांचा विचार पक्का करावा लागतो. तेव्हा विश्व हे माझं घर. कुठून उधार मागून आणायचं नाहीये, कोणाकडून लोन घ्यायचं नाहीये, कुणाला काहीही मागायचं नाहीये. संतांपाशी जायचं आहे. नुसतं त्यांच्या सहवासात राहिले तर विचार तुम्हाला मिळतात, तेही त्यांना मागण्याची गरज नाहीये. याला चौथं घर असं म्हणतात. आणि 5वं घर निरंजनी आम्ही बांधिले घर. आता हे जे घर आहे ना, या घरावर ईश्वराचाही अधिकार नाही. विश्वची माझे घरावर
ब्रह्मांडावर ईश्वराचा तरी अधिकार आहे. निरंजनी आम्ही बांधिले घरावर ईश्वराचा सुद्धा अधिकार नाही हो. हे 5वं घर आहे. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. न निवर्तन्ते म्हणजे परत येण्याची गरज नाही. नो रिटर्न तिकीट. रेल्वेचा रिझर्वेशनचा फॉर्म भरला तर खाली रिटर्न तिकीटचा कॉलम भरावा लागतो. इथे रिटर्न तिकीटची गरजच नाही. गेले की तुमची कायम वास्तव्याची व्यवस्था. चालले कधी आणि याल कधी हे असले प्रश्न, इतकं अपमानिक वागणूक नाही आहे तिथे त्या घरामध्ये, 5व्या घरामध्ये. यात गत्वा न निवर्तन्ते. पुन्हा जन्माला येण्याची गरज नाही आहे. पुन्हा जन्म मृत्यू करण्याची गरज नाही आहे. असं घर. मग हे घर जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर देहरूपी घर सोडून दिलं तर बिघडलं कुठे? कुठे बिघडलं? म्हणून प्रापंचिकाला त्याग करणं कठीण नाही, गृहस्थाला त्याग करणं कठीण नाही, हे समजवण्यासाठी मी पार्श्वभूमी मांडतोय व त्याग निरूपणाचं प्रास्ताविक करतोय. सस्पेंड होणं चांगलं की रिझाईन करणं चांगलं? व्हॉलंटरी रिटायरमेंट. मी रिझाईन केलाय. मी सस्पेंड झालेलं नाही, मला काढून टाकलेलं नाही. सस्पेंड केलेल्या माणसाचं सुखाने जात नाही तो. पण ज्यांनी रिटायरमेंट टाकलाय, व्हॉलंटरी अप्लाय केलाय, मला नाही आता नोकरी करायची, मी चाललो, त्या सोडण्यामध्ये मौज आहे. असं देवाने शरीर हिसकावून घेण्यात मजा नाही आहे. तू कधी येतोय? शरीरातून माझी आसक्ती मी काढून टाकलेली आहे. आता मी अनासक्त आहे. लवकर माझ्या शरीराला घेऊन जा. मला तर सांभाळायला नको झालंय रे. पाठव लवकर तुझ्या यमदेवाला. सांग मी वाट पाहतोय. रिझाईन करण्यात मजा आहे, त्यागण्यात मजा आहे. कोणी ओरबडून घेण्यात मजा नाही हो. आणि तसंही ते हातचं जाणारच आहे. जे हातचं जाणार आहे ते जाण्यापूर्वी देऊन देणं चांगलं ना. पण ममत्व असं असतं की ते ममत्व आम्हाला गृहस्थी लोकांना फार त्रास देतं. आणि त्याचे कारण सांगतो मग माणूस वेगवेगळं. तुमचं माझं उदाहरण घेत नाही, एका मोठ्या माऊलीचं उदाहरण घेतो. आणि त्या माऊलीचं नाव आहे आर्यांबा. काय नाव आहे? एक उशीर करायला 5-7 मिनिटं वेळ झाला होता आज नेट लिंकमुळे. मग तेवढा वेळ 5-7 मिनिटं अधिक घेईन आहे, बरोबर तासभर. आर्यांबा शंकराचार्यांची आई आहे. आचार्य 3ऱ्या वर्षापासून मागे लागले मला संन्यास घ्यायचा आहे. आणि ती प्रत्येक वेळेला त्यांना रागवून, मारून, मुटकून, धपाटे देऊन, समजावून सगळ्या प्रकारे प्रयत्न करते. नाही म्हणतात आहे, तुला संन्यास देणार नाही. याचं कारण असं की आचार्यांचे वडील गेले आहेत, निधन पावले आहेत. आर्यांबेला एकच पुत्र आहे, शंकर. एकच पुत्र आहे. तिचं मन त्या मुलामध्ये आहे. मुलगा अतिशय हुशार आहे, अतिशय चुणूकदार आहे, लोकांच्या नजरेमध्ये भरतोय. आम्ही प्रापंचिक हुशारच असतो. जी वस्तू जाणार आहे ती आम्ही लवकर देऊन देतो, पण देह जाणार आहे हे आम्हाला लवकर पटत नाही. त्याचं नाव देह ठेवलं, त्याचं नाव शरीर ठेवलं तरी पटत नाही. आचार्यांना हे कळत आहे की आईचं माझ्यावर खूप प्रेम आहे. त्या प्रेमापोटी ती काही मला जाऊ देत नाही. आणि वडीलही गेले, माझी डोळ्यात तेल घालून जपणूक करते. मला तर जगाचं कल्याण करायचं आहे. एका आईच्या भोवती मी कुरवाळून नाही राहू शकत, कवटाळून नाही राहू शकत. या सगळ्या जगातल्या दुःखी जीवाला मला मुक्त करायचं आहे. आता ही परवानगी देत नाही, संन्यास घेऊ देत नाही. संन्यासाशिवाय मोक्ष नाही त्या काळाच्या पद्धतीनुसार. आजचा संन्यास मी माझी आईची आठवण, विसरले जयाचे अंतःकरण. आणि आचार्य म्हणतात आता काय करावं, ते एक युक्ती करतात. मी म्हटलं होतं प्रापंचिक माणूस हुशार असतो. मोक्षासाठी केलेल्या हुशारीला युक्ती म्हणतात. आणि स्वतःच्या फायद्यासाठी केलेल्या युक्तीला खोडकरपणा म्हणतात, बदमाशी म्हणतात. मोक्षासाठी केलेली जी असते हुशारी त्याला युक्ती म्हणतात.
त्याला हुशारी म्हणतात. सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृष्ण कर्म कृत. भगवद्गीता सांगते. याच्यावर आचार्य भाष्य खूप सुंदर आहे. शांकर भाष्य वाचा भगवद्गीतेवरच. डोळ्यात तेल घालून आर्यंबा मुलाचं लक्ष देते आहे आणि आचार्य आईचं दुःख पाहत नाही. आई एवढ्या दूर धुणं घेऊन कपडे धुवायला जाते, पाहत नाही. नदीची प्रार्थना करतात, ती यांच्या घराजवळून व्हायला लागते. आता त्यांच्या आईला एवढ्या दूर पाण्यासाठी जावं लागत नाही. एवढं पाणी घराच्या काठावरून नदी वाहते आहे. आर्यंबेला माहितीच नाही आचार्यांनी प्रार्थना केली म्हणून. त्या नदीमध्ये पोहायला उतरले स्नानाकरता आणि मगरीने पाय धरला. पाय धरल्यानंतर जोराने ओरडतात, आई 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 वाचव वाचव वाचव. आई म्हणते, मी काय करू सांग रे, तुला कसं वाचव सांग. बाळा मी तुझ्यासाठी काही करायला तयार आहे, तू फक्त मला सांग मी तुला कसं वाचव. म्हणून मला संन्यास घेण्याची परवानगी दे. तिने मला मारून टाकायच्या आधी जर तुम्हाला संन्यासाची परवानगी दिली तर ठीक, नाही तर मी असंच मरून गेलो तर मी संन्यास न घेता गेलो असं त्याचं होईल. आता मी वाचिक संन्यास घेतो, मानसिक संन्यास घेतो. आईला वाटतं चालला तर आहेच, मी पहिलेच सांगितलं, जाणाऱ्या गोष्टीला टाकून देण्याशिवाय प्रापंचिकाजवळ इलाज नसतो. जाणाऱ्या देहाला सोडण्याशिवाय इलाज नसतो. जाण्यापूर्वी चांगल्या अवस्थेतच सोडलं तर. आर्यंबा म्हणते, मी तुला संन्यासाची परवानगी दिली. आणि आचार्य म्हणतात, मी संन्यासी झालो. संन्यासी झालो म्हटल्याबरोबर मगर पाय सोडून देते. आचार्य पोहत पोहत काठावर येतात. आई म्हणते, तू वाचला, फार बरं झालं. म्हणते, मी तुझा मुलगा नाही, मी संन्यासी आहे. मी मानस संन्यास त्याच वेळेला घेतला ज्या वेळेला तू परवानगी दिली. कारण की ब्रह्मचार्याला आईची परवानगी घ्यावी लागते आणि गृहस्थाला पत्नीची परवानगी घ्यावी लागते. त्याशिवाय संन्यास आश्रमाला मान्यता नाही आहे. विठ्ठल पंतांचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, ते देणार नाही, वेळ आपल्याजवळ कमी आहे. विठ्ठल पंत माऊलीचे वडील. जाणार असलेल्या वस्तूचा त्याग करतो, मग दुःखाची बारीकशी सल अंतःकरणात असता कामा नये. एक जर लक्षात आलं की परमार्थात पुसटसं दुःख, शल्य, बोच, टोचणी चालत नाही. दुःखाचं रडगाणं, बारीकसा धागा परमार्थात जमत नाही. प्रपंचात रडारडीला वाव आहे. प्रपंच रडारडीचा बाजार आहे. रडारडीची अहमहमिका म्हणजे प्रपंच आहे. एक धागा सुखाचा आणि 100 धागे रडारडीचे. पण सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे, हे तुकारामाची आधीचा अभंग आहे. आणि नंतरचा दुःख नव्हे ओखदा एवढे हा अभंग आहे. आता औषधाला सुद्धा दुःख माझ्याजवळ राहिलं नाही, परमार्थात आल्यानंतरचा अभंग आहे. आणि म्हणून संपूर्ण सगळेच्या सगळे सुखाच्या धाग्याचं वस्त्र परमार्थात असतं. याला आत्मारामता म्हणतात. त्याग त्याग त्याग, याच्यासाठी त्याग फार महत्वाचा आहे. त्याग केला की जमलं. परमार्थात दुःखाचा तसूभर सुद्धा हे चालत नाही. तत्तु विषय त्यागा संगत त्यागाश्च, नारद भक्ती सूत्र. वस्तूचा त्याग जो असतो किंवा विषयाचा त्याग असतो त्याला विषय त्याग, त्याला वस्तू त्याग असं म्हणतात. एखादी हा मोबाईल आणि हा देऊन दिला, विषय वस्तूचा त्याग झाला. पण संगत त्याग, मी मोबाईल दिला, मी मोबाईल दिला, मी मोबाईल दिला, त्याग 1 मिनिटाचा. मोबाईल दिला सांगणं 10 वर्ष चालू, याचा अर्थ संघाचा त्याग केला नाही. मंदिरात गेला पण आठवण चपलेची आली, चपलेचा संघ घेऊन गेला. चप्पल घेऊन नाही गेला, चप्पल या वस्तूचा त्याग झाला पण संघाचा त्याग नाही झाला. म्हणून वस्तूवरील ममत्व, माझेपणा काढणं, याला संगत त्याग असं म्हणतात. गृहस्थ धर्माला, आम्हाला प्रापंचिकांना वस्तू ठेवण्याची परवानगी आहे, आसक्ती ठेवण्याची परवानगी नाही. चप्पल घालण्याची परवानगी आहे, चप्पलचं चिंतन करण्याची परवानगी नाही.
विवाह करून पत्नी बरोबर संसार करण्याची परवानगी आहे, पण पत्नीचं चिंतन करण्याची परवानगी नाही. मुलाबाळांना वाढवण्याची जबाबदारी काय आहे? परवानगी आहे. मुलाबाळांचं चिंतन करण्याची परवानगी नाही. याला संगत त्याग म्हणतात. मुलाला पैसे पाठवायचे आहे, कॉलेजमध्ये आहे, 1 तारखेला जे पाठवायचे आहे आपल्याला आणि त्याला दोघांनाही मिळून जो आकडा ठरला आहे, तो पाठवून मोकळं व्हायचं आहे. पुन्हा 29 दिवस त्याचा विचार करण्याची गरज आणि 1 दिवसातही पैसे पाठवेपर्यंत किती वेळ लागतो तेवढाच विचार असतो. म्हणजे वस्तूची परवानगी आहे संग्रहाची, गृहस्थ धर्म लक्षात ठेवा. पण त्याची संघाची परवानगी नाही. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. म्हणून गृहस्थ धर्माचा स्वीकार यात वस्तूचा त्याग नाही आहे, वस्तूच्या संघाचा त्याग आहे. फक्त त्या वस्तूवरच्या आसक्तीचा त्याग आहे. सोपं आहे की कठीण आहे? न लगे जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आता आम्हाला काय आहे? न लगे जावे वनांतरा हेच लक्षात राहते की जंगलात जायचं काम नाही, जंगलात जायचं काम नाही, जंगलात जायचं काम नाही. नारायण आला का बघ ना. न लगे जन धन माता पिता. काय वाक्य आहे तुकोबांचं? थोडक्यात घेतो. न लगे जन धन माता पिता. माता पिता आम्हाला आधीच लागत नाही. तुकारामांनी शेवटी सांगितलं आहे माता पिता न लगे म्हणून. जन धन हे न लगे आहे का? नाही. माता पिता न लगे पहिले तयारी आहे आमची. असं नाही चालत. संतांनी सांगितलं तोच क्रमवारी सांभाळावी लागते. असंग शास्त्रेण दृढेन चित्वा. काही न लगे मांडावे, काही न लगे सांडावे. आम्हाला वाटते वा किती छान आहे, काहीच सांडवायचं कारण नाही, जमतो आम्हाला परमार्थ. काही न लगे मांडावे. अरे बादलीमध्ये जर पाणी भरून ठेवलेलं नाही तर ती बादली उलटी करत असताना पाणी सांडवायचा प्रश्नच उद्भवत नाही ना. काही न लगे सांडावे, पण आधी मांडलेलं नाही हे लक्षात ठेव ना. काही न लगे मांडावे विसरून जाणार आम्ही, काही न लगे सांडावे आमच्या लक्षात राहणार. म्हणून असं काहीतरी तिकडून विचार केला तर चालत नाही, शास्त्र विचार करावा लागतो. आणि असा ज्या वेळेला मी करेन तेव्हा त्याग मला शक्य आहे. मी गृहस्थ धर्मात असून सुद्धा त्याग मला शक्य आहे. संसार करत असताना सुद्धा त्याग मला शक्य आहे. मुलं बाळांचं वाढ करत असताना सुद्धा मला त्याग शक्य आहे. आई वडील पत्नी मुलांसह राहून सगळ्या समाजामध्ये राहून सुद्धा मला त्याग करणं शक्य आहे. आणि हे इतकं शक्य झालं होतं म्हणूनच आत्माराम मला जमतो. मी आत्मरूपता मिळवू शकतो आणि मला तशी आत्मरूपता प्राप्त होण्याची व्यवस्था गृहस्थ धर्मामध्ये संतांनी करून दिलेली आहे. आणि अशी करून दिलेली व्यवस्था सोपी आहे की नाही हो आम्हा गृहस्थ लोकांसाठी? अगदी सोपी आहे, फार सोपी आहे. म्हणून मी गृहस्थी असून सुद्धा त्याग निरूपणाचा अधिकारी आहे. मला त्याग करण्याचा अधिकारी आहे. आणि मी किती त्याग केला हे लोक तपासू शकत नाही. घर सोडून जो बाहेर राहायला जातो ना, तो तिथेही घर घेऊन गेला असतो, त्याला तिथेही वस्तू लागतात. त्याग नाही आहे, त्यागाचा देखावा आहे. 1 मिनिटात काकांचं उदाहरण देतो. फक्त काकांनी दिलेलं उदाहरण देतो की जंगलात गेला, एका घोर जंगलामध्ये गुहा होती, त्या गुहेत राहिला. गुहेत राहिल्यानंतर त्यांनी विचार केला, हा जो समोरचा भाग आहे ना, हा मीटिंग हॉल, कोणी आलं तर त्याच्याशी बोलायचं त्या ठिकाणी. हा इकडला आतमधला भाग आहे ना, हा डायनिंग, त्याच्यामध्ये आतमध्ये आहे ना ते किचन, तिथे आपण शेकोटीवर अन्न शिजवू. आता किचन डायनिंग हे सगळं तयार झालं. 8-15 दिवस राहिला. एक जण म्हणाला, मी तुमच्या गुहेत राहायला येऊ का? माझ्या गुहेत? तुला कशी जागा देईन मी? घर सोडून तिथे गेला आणि तिथे काल्पनिक घर उभं केलं. काय उभं केलं त्यांनी? काल्पनिक घर उभं केलं. आपले घर सोडून जाणारे असेच घरंगळत असतात. त्यापेक्षा घरात राहून संन्यस्त वृत्ती परवडते. घर सोडून जाण्याचं नाटक करण्याची बिलकुल गरज नाही आहे. गृहस्थ धर्म काटेकोरपणे पाळा, अनासक्तीने पाळा.
त्यागपूर्वक पाळा. इथेच संन्यास वृत्ती आहे. हाच संन्यास आहे आणि हा कालाचा संन्यास आहे. आणि हा कसा ओळखावा आणि त्याग कसा करावा याचे आधी